नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनेते. तुमच्या समोर आम्ही जो आता फोटो दाखवत आहोत आणि थंबनेलला पण तो फोटो ठेवलेला आहे की नाही. फोटोमध्ये भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे दिसत आहेत. त्यांच्या बाजूला पंतप्रधान मोदी दिसत आहेत आणि बाकी काही अन्य लोक आहेत आणि मोदी पूजा करत आहेत. बातमी अशी आहे की धनंजय चंद्रचूड यांच्या घरी, मराठी आहेत ते, त्याच्यामुळे गणपतीचा जो उत्सव आहे त्यांच्या घरी साजरा होत असावा. त्याप्रमाणे आता जे फोटोमध्ये दिसतं आहे ते त्यांच्या घरी जो गणपती आहे बसलेला 10 दिवसाचा, म्हणजे किती दिवसाचे आहे मला माहिती नाही, पण मी आपलं मराठी माणूस 10 दिवसाचा गणपती बसवतात म्हणून 10 दिवस म्हणतो आहे. तर त्या गणपतीची पूजा करण्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलं गेलं. मोदी तिथे गेले आणि तो फोटो आता तुमच्या समोर आहे. आता साधी गोष्ट होती. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश आहेत, ही गोष्ट ठीक आहे. त्यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड हे आपले सरन्यायाधीश होते. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय आणि कसं वागावं, पूजापाठ करावेत नाही करावेत, कसे करावेत, त्यांचा प्रश्न आहे. पण ह्याच्यावरती काहीच कारण नसताना सगळ्या डाव्या पुरोगामी लिब्रांडोनी बोंब सुरू केलेली आहे. म्हणजे मी परत तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. राम जन्मभूमीचा जो खटला आलेला होता, म्हणजे खटला कोर्टात चालू होता आणि रंजन गोगोई मला वाटतं तेव्हा सरन्यायाधीश होते. हेच रंजन गोगोई जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये होते, त्यांनी तेव्हाच्या सरकारच्या विरुद्धमध्ये कधी नव्हते ते पहिल्यांदा मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये रंजन गोगोई होते. नंतर जेव्हा ते सरन्यायाधीश झाले, त्यांनी राम जन्मभूमीचा जो काही निकाल दिला ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो हिंदूंच्या बाजूने दिला, काही असो. नंतर मग त्यांना राज्यसभेवरती घेतलं गेलं आणि हे सगळे पलटले. सगळे त्यांच्या नावानं आरडाओरडा करायला लागले की ज्या रंजन गोगोईचं तुम्ही कौतुक करत होता पुरोगामी म्हणून, आणि ते तुमच्या पाहता पाहता देखते देखते जज्बात बदल गए. ते आहे ना मीम फिरतं सगळे, वक्त बदल गया जज्बात बदल गए, तसं रंजन गोगोई कसे पलटले आणि ते कसे आता भगवे झाले, हिंदुत्ववादी झाले म्हणून सगळ्यांनी बोंब सुरू केली होती. आता तेच नेमकं घडताना दिसत आहे. ज्या धनंजय चंद्रचूड यांनी वेगवेगळे जे निर्णय दिलेले, विशेषतः सरकारच्या कानपिचक्या घेणारे जे निर्णय होते, अगदी म्हणजे कृषी आंदोलनाचा तर सगळ्यात मोठा विषय होता. अशा कितीतरी गोष्टींमध्ये जेव्हा सरकारचे कान त्यांनी पिळले, ह्या सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. त्याच धनंजय चंद्रचूड यांची एक साधी कृती, ते आता निवृत्त होणार आहेत, मला वाटतं काहीतरी पुढच्या 1-2 महिन्यामध्ये काहीतरी त्यांची निवृत्ती आहे. त्यांच्या घरच्या गणपतीसाठी त्यांनी कारण काही असोत किंवा ह्यांनी केलेला आरोपही मी मान्य करतो की आता ते पलटले आणि त्यांना हिंदुत्ववादी यायचं, त्याच्यामध्ये आक्षेप काय? धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या घरी गणपती बसवला, त्या गणपतीच्या आरतीसाठी त्यांनी मोदींना बोलवलं आणि मोदींनी ती आरती केली. ह्याच्यामध्ये नेमका आक्षेप काय आहे? एक तर त्यांचं ते वैयक्तिक आयुष्य आहे. मनमोहन सिंग तुमचे पंतप्रधान होते, आधीचे ते काय म्हणते अर्थमंत्री होते, ती बाजूला ठेवत आपण. ते मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, पुरोगामी होते, इतके विद्वान आहेत त्या क्षेत्रातले, पण त्यांना कोणीतरी असं विचारलं का तुम्ही कशासाठी पगडी घालता म्हणून? शीख धर्मामध्ये पगडी घालणं, कड घालणं, ते कृपाण घालणं, अजून असे 5 काहीतरी त्यांचे केस राखणं, हे सगळे धार्मिक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ते सगळे कृत्य झाले. मग असं कोणी का नाही म्हणलं मॉडर्न तथाकथित जर तुम्ही होता तर तुम्ही ती पगडी काढायची, केस बाकीच्या लोकांसारखी कटिंग करायची, दाढी ठेवायची काही गरज नाही, मॉडर्न राहायचं, कारण की तुम्ही पुरोगामी आहात. मनमोहन सिंग यांनी 10 वर्षाच्या, जुनं तर जाऊ द्या बाजूला ठेवा, पूर्ण 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा धार्मिक कृत्य जी काही करायची होती शीख पंथाला, ती सगळी केलेली आहेत. गुरुता गद्दीचा मोठा सोहळा नांदेडला झाला होता, तेव्हा तिथे ते आले होते आणि तिथे ती सेवा करणं असतं काहीतरी, म्हणजे प्रत्येक माणूस किती मोठा असो छोटा असो त्यानं तिथे त्या ठिकाणी आलेल्या भक्तांची सेवा करणे, म्हणजे त्यांची जोडे पुसणे, तिथे वाढणे, ते स्वयंपाक करणे, भांडे घासणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सेवा करणे म्हणतात, झाडपूस करणे गुरुद्वाऱ्याची, आणि हे सगळे शीख करतात. त्याच्यामध्ये तुझं पद काय, तू कुठला व्यक्ती, काही नाही. ह्या सगळ्यामध्ये मनमोहन सिंग स्वतः सहभागी झाले होते गुरुता गद्दी सोहळ्यामध्ये, पंतप्रधान म्हणून सहभागी नव्हते झाले, एक शीख म्हणून सहभागी झाले होते आणि त्याच्यावरती कोणी काही बोललं नाही. चुकूनही नाही. तुम्ही मला एक तरी लेख दाखवा, एका तरी पुरोगाम्याने असा निषेध केलेला आहे का जे आता आरडा, म्हणजे मला आक्षेप तो नाहीये, तुम्ही आता आरडाओरडा करायचा जरूर करा, पण तेव्हा का नाही केला? मग राधा सुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?
हे सगळे पुरोगामी जेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान पदावरती असताना शीख धर्माच्या संदर्भामधल्या ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तो त्यांच्या ह्याचा भाग म्हणून, आस्थेचा भाग म्हणून करत होते, त्याच्यावरती कोणी काही बोललेलं नाही. जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिषदांना ते सामील झाले, सगळ्यांशी बोलले, सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या डोक्यावरची पगडी काढली नाही आणि त्यांना कोणी म्हणलं पण नाही, विचारलं पण नाही की तुम्ही इतके आधुनिक आहात तर मी पगडी वगैरे कशाला मागास, जुनं लक्षण आहे सगळं, धार्मिक खूण कशाला दाखवायची, सिद्ध का करायचं की आम्ही शीख आहोत म्हणून. जसं तुम्हाला योगी आदित्यनाथ हे भगव्या कपड्यामध्ये तिथं बसतात प्रत्यक्ष त्या खुर्चीवरती, त्यांचं नाव योगी आदित्यनाथ हे जे आहे आणि अजय बिष्ट जुन्या नावानं तुम्हाला बोलावं वाटतं, हे एक तरी कोणीतरी मनमोहन सिंग यांना विचारतं का की तुम्ही इतक्या मोठ्या पदावर असतानाही शीख धर्माचं प्रतीक असलेली पगडी का घालता? हे जे ढोंग आहे ना, इथे आमचा आक्षेप आहे. मोदी स्वतः त्यांची जी काय आस्था आहे ती नेहमी पाळत आलेली आहेत, त्याचे फोटो हे घेतात आणि हे बोंब मारतात की हे प्रदर्शन आहे म्हणून. वस्तुतः धनंजय चंद्रचूड हे आता इतक्या मोठ्या पदावरती आहेत, त्यांचं घर, त्यांचं कुटुंब हा पूर्णपणे त्यांचा विषय आहे आणि ते उलट झालेलं नाहीये. म्हणजे समजा मोदीच्या घरी गणपती किंवा आता आपण नवरात्र समजूया, मोदीच्या घरी नवरात्र आहेत आणि तो काहीतरी गरब्याचा उत्सव आहे, तिथे धनंजय चंद्रचूड यांना बोलवलं आणि धनंजय चंद्रचूड त्या सोहळ्यात का सामील झाले म्हणून यांनी आकांडो तांडव केलं तर मी एक वेळ समजू तरी शकलो असतो. धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपती बसलेला आहे म्हणजे ह्यांचा सगळ्यात पहिला आक्षेपण रडणं आणि छाती बुडवणं काय माहितीये का की धनंजय चंद्रचूड गणपतीच कसं काय बसवत, मग तुम्ही इतके पुरोगामी कसं काय? काय वस्तुतः हा जो सार्वजनिक गणेश उत्सव आहे तो आपल्या ह्याच्यातला नाहीये. टिळकांनी किंवा काही जण म्हणतात रंगारींनी सुरू केला तोही वाद बाजूला ठेवा. हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात आला जनजागृतीसाठी आणि आजही त्याची अवस्था, त्याची गरज का आहे तर सामाजिक पातळीवरती जनजागृतीची खूप आता नितांत गरज आहे वेगवेगळ्या विषयाची बाबतीमध्ये, त्याच्यामुळे हा उत्सव चालू आहे. मग तो सार्वजनिक आहे तसा घरगुती पण आहे, त्याच्यामुळे सगळ्या पद्धतीने आता गणपती उत्सवाला स्वरूप एक धार्मिक न राहता सामाजिक पातळीवरचं झालेलं आहे, सांस्कृतिक पातळीवरचं झालेलं आहे. हे सगळं असताना सुद्धा हे सगळे बोंब करतात. का बोंब करतात? कारण की ह्यांना पुरोगामित्व म्हणजे असं वाटतं की हिंदू धर्मातल्या चालीरीती, सनातन धर्मातल्या, हिंदू हाही शब्द थोडासा चुकीचा आहे, सनातन धर्मातल्या ज्या सगळ्या चालीरीती आहेत त्या सगळ्यामध्ये टीका करायची. आणि हे सगळं करत असताना वारंवार आक्षेप कुठे माहितीये का, जेव्हा इफ्तार पार्ट्या होतात तेव्हा तुम्ही नाही बोलत. हे धनंजय चंद्रचूड यांच्या घरातल्या गणपतीवर आक्षेप घेणारे, असं समजा की सर्वोच्च न्यायाधीशपदी म्हणून कोणीतरी मुस्लिम व्यक्ती बसलेली आहे त्या सरन्यायाधीश म्हणून, त्याच्या घरी समजा उद्या इफ्तार पार्टी असली असती तर हे पांढऱ्या टोप्या घालून गेले असते पण कोणी आक्षेप नसता घेतला. अडचण इथे आहे. महाराष्ट्रामध्ये तर आपण वारंवार ढोंग बघितलेला आहे. स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे शरद पवार यांनी कधीही स्वतः पदावरती असताना विठ्ठलाची पूजा केली नाही, शासकीय महापूजा, आणि नंतर मात्र आता जिकडे तिकडे जाऊन देवाच्या पायी लोटांगण घालायला लागले. शिवाजी महाराजांचं कधी त्यांनी किल्ल्यावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन नाही घेतलं आणि आता जेव्हा पक्ष फुटल्याच्या नंतर तुतारी ते चिन्ह घ्यायचं होतं तेव्हा त्या प्रत्यक्ष महाराजाच्या समोर जाऊन तुतारी वाजवली. अडचण इथे आहे. राहुल गांधी, तुम्ही पुरोगामी राहा पण तुम्ही निवडणुकीच्या काळात बरोबर शर्टावरून जानवे घालता आणि तुम्ही ढोंग करता. तुम्ही मी कसा शिवभक्त आहे, दत्त गोत्री कसा आहे आणि काय सगळं सांगत बसता. ही अडचण इथे आहे. हे सगळे खरं तर हा धनंजय चंद्रचूड यांच्या वैयक्तिक ह्याचा प्रश्न आहे, आस्थेचा प्रश्न आहे. त्यांनी घरी काय करावं आणि काय नाही. त्यांनी कुणाला वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये बोलवलेलं असेल, क्षमतेमध्ये, आणि त्याप्रमाणे मोदी गेले असतील त्याच्यावरती कोणी काहीही आक्षेप घेऊ शकत नाही. अशाच पद्धतीनं जेव्हा जेव्हा म्हणलं ना की इफ्तार पार्ट्या किंवा बाकीच्या धर्मांचंही जेव्हा असतं तेव्हा कोणीच काही बोलत नाही. हिंदू धर्माचा विषय आला, सनातनचा विषय आला आणि इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्ती त्याच्यामध्ये आला की सगळ्यांची बोंब सुरू होती. सरन्यायाधीशांनी ही जी थप्पड पुरोगाम्यांनाच मारलेली आहे त्याच्या आता इस थप्पड की गूंज किती खूप वेळपर्यंत आता ती कानावरती येत राहील तशा पद्धतीनं आहे. त्यांची आता निवृत्ती आहे. निवृत्तीनंतर त्यांना एखादी मोठी पोस्ट, काही पद, कुठलं किंवा कुठला आयोग वगैरे असं काही मिळालं तर हेच परत बोंब मारतील. यासाठीच धनंजय चंद्रचूड यांनी अशी पलटी मारली की काय. असो ते जे जाणे. मी उलट धनंजय चंद्रचूड यांना धन्यवाद देतो की तुम्ही ह्यांच्या कुठल्याही प्रचाराला बळी न पडता तुमची आस्था आहे म्हणून तुम्ही गणपती बसवला
आणि त्या गणपतीसाठी तुम्ही मोठ्या मनानं पंतप्रधानांना आमंत्रित केलं. पंतप्रधान आले, त्यांची तर आस्था आहे, त्यांनी कधी लपवलेलं नाही, ते वारंवार म्हणत आलेले आहेत आणि त्यांनी ती पूजा केली. हा बुद्धिदाता श्री गणेश ह्या तथाकथित पुरोगाम्यांना सुबुद्धी देवो इतकीच अपेक्षा. धन्यवाद.